आता पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आणि त्याच जोडीला एक बॅड न्यूज देखील। ही बातमी आहे पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाल्यांविषयीची। चांगली बातमी अशी आहे की आजपासून त्यांचं डेक्कनचं दुकान दिवसभर उघडं असणार आहे। 1 ते 4 बंदची परंपरा खंडित करत त्यांनी आजपासून पुणेकरांना सुखद धक्का दिलाय। त्याचवेळी दुसरी कडू बातमी म्हणजे चितळेंची बाकरवडी आजपासून किलो मागे 20 रुपयांनी महागली। देशात जीएसटी लागू झाल्याचा परिणाम आहे। या दोन्हीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रेंनी। दुपारचे 1:45 वाजलेत आणि पुण्यातल्या चितळे बंधूंचं दुकान उघडं आहे। खरं तर आश्चर्य वाटत असेल काही लोकांना, मात्र ही आजची वस्तुस्थिती किंवा वास्तव आहे। चितळे बंधूंनी आधीच घोषित केल्याप्रमाणे आजपासून म्हणजे 1 जुलैपासून चितळे बंधूंचं हे डेक्कनवरचं दुकान जे आहे प्रायोगिक तत्वावर का होईना दिवसभर उघडं असणार आहे। म्हणजे 1 ते 4 हे दुकान हे असू देत किंवा इतर कुठलीही दुकानं जी आहेत ते 1 ते 4 बंद म्हणजे बंद अशी अवस्था असायची। आता मात्र काल परत्वे काही बदल या संस्थेनं या व्यावसायिकांनी स्वीकारलेत आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी आत्ता याही वेळी म्हणजे दुपारच्या वेळी 1 ते 4 दुकान बंद न राहता व्यवसाय सुरू आहे। लोकांची गर्दी देखील झालेली दिसते। अनेक लोक जे आहेत म्हणजे खरं तर पूर्वी असं असायचं की घड्याळ बघूनच इथे यायला लागायचं। आता मात्र आपल्याला वाटेल तेव्हा आपण खरेदीसाठी येऊ शकतो। तर एक गोड बातमी आपण आत्ता पाहिली ती म्हणजे चितळे बंधूंचं दुकान दिवसभर उघडं राहणार। थोडीशी तिखट किंवा काहीशी कडवट बातमी म्हणजे बाकरवडी आणि फरसाणसारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या निश्चितपणे पुणेकर असोत किंवा देशात जगभरात आवडीनं स्वीकारल्या जातात, खाल्ल्या जातात, त्यांच्या दरामध्ये जीएसटीचा काय परिणाम झाला? ॲक्च्युली पूर्वी मिठाई आणि फरसाण, बाकरवडी, चिवडा या दोन्ही आयटमसाठी व्हॅट 6% होता। आता फरसाण, चिवडा, बाकरवडी बायफर्केट करून त्यांनी त्याच्यावर 12% जीएसटी लावला आहे। त्यामुळे ॲटोमॅटिकली टॅक्स दुप्पट झाल्यामुळे रेट त्याचे वाढलेत। किलोमागे अंदाजे 20 रुपये। ही थोडीशी आम्हाला पण असं वाटलं की जीएसटी युनिफॉर्म ठेवायला पाहिजे मिठाई आणि फरसाणला, पण ते समोर होऊ शकलेलं नाही आहे। त्यामुळे त्याचे रेट वाढवायला लागतात। एकूणात मात्र जो निर्णय झाला काल रात्री मोठा वाजत गाजत त्याचं स्वागत किंवा जो समारंभ झाला, व्यावसायिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे की संबंध त्याच्यात 1 देश 1 बाजार 1 कर? ॲक्च्युली 1 देश 1 बाजार 1 टॅक्स हे खरं तर चांगलंच आहे। 2-3 टॅक्स डिपार्टमेंट आणि त्यांना प्रत्येक गोष्ट सबमिट करा, रिपोर्ट्स द्या, रिटर्न सबमिट करा, त्याविषयी एकाच डिपार्टमेंट आपल्याला हँडल करायला लागणार आहे। आय थिंक इट्स गुड। काही मला त्याच्यात फारसा प्रॉब्लेम दिसत नाही। फक्त हा प्रोसिजरल पार्ट जो आहे तो खूप जरा अवघड आहे। तो सर्वसामान्य व्यापाऱ्यांना कितपत जमेल हे मला जरा शंका वाटते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खिंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।